प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। सध्या संपूर्ण देशामधलं वातावरण यूजीसी बिल आणि महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या भोवती फिरताना दिसत आहे। मित्रांनो, यूजीसी बिलला जे सवर्ण वर्गाकडून विरोध होत आहे आणि त्याला ताबडतोब सवर्ण वर्गाची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने जी स्थगिती दिली त्या विरोधामध्ये आता बहुजनांमध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे। एससी एसटी व्हीजेएनटी हा संपूर्ण वर्ग आता रस्त्यावरती उतरलेला आहे, परंतु त्याची दखल मात्र दुर्दैवानं ह्या देशामध्ये घेताना कोणी दिसत नाही, कोणती यंत्रणा दिसत नाही। तर दुसरीकडे महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून संवैधानिक मार्गानं लोकशाही मार्गानं भारतामध्ये गावागावात खेडोपाड्यामध्ये आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाची दखल सुद्धा या देशातली कोणती यंत्रणा घेताना दिसत नाही। संपूर्ण भारतामध्ये या ब्राह्मण वर्गाच्या विरोधामध्ये एक असंतोष निर्माण झालेला आहे, तरी सुद्धा इथली जातीवादी व्यवस्था हा असंतोष दडपून टाकण्याचा प्रयत्न करत आहे। असे जरी असलं तरी हा आवाज मात्र दिवसेंदिवस बुलंद होत चाललेला आहे। जंतर मंतर मध्ये 12 तारखेला 12 फेब्रुवारीला जे अभूतपूर्व आंदोलन झालं त्याचे ते जिवंत उदाहरण आहे। या पार्श्वभूमीवर जर यूजीसी बिल आणि महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या संदर्भात जर आम्हा बहुजनांचा भारतीयांचा आवाज जर कोणी बंद करून पाहत असेल, दडपून पाहत असेल, तर त्याच्या विरोधामध्ये आता मात्र आपल्याला सर्वांना एकत्रित यावं लागेल याची जाणीव या देशातल्या बहुजन वर्गाला आलेली आहे, झालेली आहे। त्यांच्या नेत्यांना ती जाणीव झालेली आहे आणि त्यामुळे ज्या काही सध्या भारतामध्ये घडामोडी सुरू आहे बहुजन वर्गाच्या राजकारणामध्ये, बहुजन राजकारणामध्ये ज्या काही घडामोडी सुरू आहे ते पाहता भविष्यात म्हणजे येत्या काही दिवसांमध्ये सन्माननीय प्रकाशजी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारतातला बहुजन एकवटला तर नवल वाटू नये। बहन मायावती बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा बहन मायावती आणि पक्षाचे भीम आर्मीचे प्रमुख भाई चंद्रशेखर हे सुद्धा प्रकाशजी आंबेडकरांच्या वैचारिक नेतृत्वाखाली एकत्रित आल्यास एक मोठी ताकद उभी राहणार आहे। बहुजन आंदोलनाला एक नवं बळ निर्माण होणार आहे, एक ताकद निर्माण होणार आहे, एक शक्ती निर्माण होणार आहे आणि ही शक्ती भल्या भल्यांना झुकवणार एवढं मात्र निश्चित आहे। सत्ता कुणाची असो, तुम्हाला आमच्या ताकदी पुढे, आमच्या ऐक्या पुढे तुम्हाला वाकावंच लागेल हा संदेश प्रकाशजी आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील उद्याच्या ऐक्याच्या माध्यमातून आपण देणार आहोत। सध्याच्या घडामोडी पाहता ज्या काही बातम्या आपल्या हाती येत आहेत त्यावर खऱ्या मानाच्या झाल्या तर प्रकाशजी आंबेडकरांच्या नेतृत्वाला बहन मायावती भाई चंद्रशेखर हे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या संदर्भात आणि यूजीसी बिलाच्या संदर्भात बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाला मान्यता देण्याची जास्त शक्यता आहे। भले ते राजकीय दृष्ट्या त्यांचे पक्ष एकमेकांमध्ये विलीन करणार नाही, परंतु समाजाच्या प्रश्नावरती, सामाजिक मुद्द्यांवरती मात्र ते राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्रित येऊ शकतात आणि तसं झालं तर भारतामधल्या बहुजनांच्या साठी तो एक ऐतिहासिक क्षण असणार आहे। तेव्हा बघूया भविष्याच्या गर्भात काय काय दडले। प्रकाशजी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली बहन मायावती भाई चंद्रशेखर आणि इतर बहुजन घटक हा एकत्रित येतो की नाही येत हे पाहावं लागेल। तोपर्यंत जय भीम। प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या। कमेंट करा, लाईक करा, शेअर करा।